नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत ठाणे येथील स्वयंभू श्री खंडोबा मंदिरामध्ये। हे मंदिर ठाणा वेस्टला फुल मार्केट आणि होलसेल मार्केट यांच्या मध्यावर आहे। इथे मंदिराची वेळ दिलेली आहे, त्याचबरोबर जागरण आणि गोंधळ मंडळ यांचे नंबर दिलेले आहेत। आता आपण पाहतोय श्री खंडोबा रायांची पाषाणात कोरलेली मूर्ती। हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे। या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे या मंदिरामध्ये कावीळ उतरवण्यासाठी औषध दिले जाते। आपण इथे पाहतोय श्री खंडोबाराया बानुबाई हे राक्षसांचा वध करत आहेत। पाहताच क्षणी आपल्याला खंडोबारायांची महती आठवायला लागते। आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी देवांनी कसं राक्षसांचा वध केला हे इथे दाखवण्यात आलं आहे। श्री खंडोबाराया आणि म्हाळसादेवी यांच्या मूर्ती इथे बसवण्यात आलेल्या आहेत। हे मंदिर बांधण्यासाठी ज्यांनी सढळ हस्ते मदत केलेली आहे त्यांची नावे इथे लिहिण्यात आलेली आहेत। यांच्या बरोबरच इतरही खूप देणगीदार आहेत। श्री गणेशाची ही सुंदर मूर्ती इथे बसविण्यात आली आहे। खंडोबारायांना केलेलं नवस पूर्ण करण्यासाठी खूप लोक इथे येतात। त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेली जोडपी सुद्धा येतात। महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचं खंडोबाराया हे कुलदैवत आहे आणि आपल्या कुलदैवत जेजुरीला जायला नाही मिळालं तर लोक इथे दर्शनासाठी येतात। त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये तुळजाभवानी मातेचं सुद्धा मंदिर आहे, म्हणजेच खंडोबाराया आणि तुळजाभवानी या आपल्या कुलदैवतांचं दर्शन ठाण्यामध्ये होतं। तुळजाभवानीच्या मंदिराबद्दलची माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। काही कारणास्तव आपल्याला जेजुरी, तुळजापूर येथे दर्शनासाठी नाही जाता आलं तर हे दर्शन आपल्या ठाण्यामध्ये होऊ शकतं। ठाणे येथील स्वयंभू श्री खंडोबा मंदिराबद्दलची माहिती आपल्याला आवडली असल्यास कमेंट करून सांगा आणि आपलं रूपरेषा हे YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। येळकोट येळकोट, जय मल्हार। सदानंदाच्या नावानं चांग भलं।